नमस्कार मित्रांनो, सोजन गातर यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो माझ्या सर्व कोकणवासियांचं हार्दिक स्वागत आहे। तर मंडळी, आज आपण चालू आहे परशुराम मंदिरामध्ये आणि परशुराम घाटामध्ये आपण आहोत। घाट सुरू झालेला आहे आणि ब्लॉगची सुरुवात मित्रांनो इथूनच केलेली आहे, कारण आलो होतो चिपळूणमध्ये आपल्या कामासाठी आणि ते काम झालं आणि मग बोललो पुढे काय करणार, तर आपल्याला परशुराम मंदिर आहे, कारण जिथे कोकण भूमीचा जन्म झाला ना त्याच भूमीवरती आज आपण तिथे परशुरामाचं दर्शन घेणार आहोत आणि आपल्याबरोबर आजू आहे, तर पाहू शकता। आणि जो आजूच्या पाचच्या साईडला जो व्ह्यू पाहायला मिळतोय ना, तर तो चौथछडा बोलला जातो आणि तो पण तुम्हाला जेव्हा मी रिटर्नला येऊ ना तेव्हा तुम्हाला तो पाहायला मिळणार आहे। आणि पहिला आपण मंदिरात जाणार आहोत, दर्शन घेणार आहोत, मग पुढचा प्रवास चालू। तर मंडळी, आपण परशुराम घाट चढलेला आहे आणि आपल्याला जायचं आहे परशुराम मंदिरामध्ये। आणि तोपर्यंत आपण मित्रांनो आता आहोत अनुष्का हॉटेल आहे आणि ते मित्रांनो समोरच्या साईडला जो आपण रोड पाहतोय ना तो परशुराम मंदिराकडे गेला आहे। आणि जो आपण हा हायवे पाहतोय ना, म्हणजे गोवा हायवे आहे, त्या साईडला मित्रांनो जर बघायला गेलात ना तर खाली चिपळूण आहे आणि तोच मित्रांनो गोव्या साईडला रोड गेला आहे, म्हणजे रत्नागिरी वगैरे। आणि जो आपण ह्या साईडला जो रोड पाहतोय त्या साईडला गाड्या जातात, तर मुंबई मार्ग म्हणजे खेड साईडला हा रोड गेला आहे। आणि हे आपण पाहतोय तर अनुष्का हॉटेल आहे, तर इथं आपण थोडासा नाश्ता खाणार आहोत आणि त्याच्यानंतर प्रवास मित्रांनो वरती मंदिराकडे, कारण चिपळूणमध्ये आपलं ते काम झालं आणि तोपर्यंत परशुराम मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी वाट होती आणि हे आपण अनुष्का हॉटेलला भेट दिलेली आहे, तर पाहू। तर मंडळी, आपण नाश्ता मागवलेला, तर रस्सावडा इथे पाहू शकता। आणि रस्सावडा मित्रांनो चिपळूणमध्ये आलं ना तर काय ना आपण खात असतो आणि रस्सावडा खाऊन मग आपलं दर्शन पाहायला मिळणार आहे। आणि तोपर्यंत ते काका आहेत, ह्या काकी आपण पाहतोय ते, तर अनुष्का हॉटेल आहे, तर ह्या हॉटेलला नक्कीच तिथे भेट द्या, कारण आपण जेव्हा मंदिराच्या इथे आज जातो ना तर राईट साईडला हे हॉटेल आहे आणि नक्की ते रस्सावड्याची टेस्ट नक्कीच करा, तर पाहू पुढे।
चाललो आहे मंदिरामध्ये आणि आज खूप गर्दी आहे इकडे पाहू शकता. गाडी पार्किंग केलेली आहे, पाठच्या साईडला पण गाडी पार्क केलेली आहे आणि आता पण चाललेलो आहे मंदिरामध्ये कारण खूप इथे गर्दी पण दिसते आणि तो व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. तर तर मंडळी आपण आतमध्ये दर्शन घेतलेलं आणि जे आपण पाहतो ना तर आतमध्ये जे देवस्थान आहेत मग जर बघायला गेलात ना तर परशुराम आहेत, काम आणि कला, तर हे देवस्थान आतमध्ये आहेत मंदिराच्या आतमध्ये. आणि मंदिराच्या आतमध्ये मित्रांनो खूप गाभारा छान आहे आणि आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे. तर एक नंबर मंदिर आहे कारण कोकणातील हा व्ह्यू आहे ना पाहण्यासारखा आहे. आणि आज प्राचीन काळातील ह्या गोष्टी आपल्याला काही इथं पाहायला मिळतात आणि काही असे जे कोरीव काम केलेले आहेत ना ते पण ह्या गोष्टीतून आपल्याला पाहायला मिळतात. कारण जे आपण हे मंदिर पाहतोय ना पूर्ण, तर हाच मंदिराचा व्ह्यू पाहायला मिळतो यूट्यूबच्या आणि रील्सच्या माध्यमातून. जे समोरच्या साईडला जे आपण जे मंदिर पाहतोय ना तर आतमध्ये परशुराम देवाचं म्हणजे असं बोल ना देवस्थान आहे आणि समोरच्या साईडला जे हनुमंतांचं मंदिर आहे. तर असं हा मंदिराचा व्ह्यू पाहायला मिळतो आहे आणि जो आजूबाजूचा जो परिसर आहे ना तो पण तुम्ही पाहू शकता. तर मंडळी जर आपण हे बॅक साईडला जर मंदिर बघायला गेलेत ना तर गणपती बाप्पांचं मंदिर आहे. समोरच्या साईडला आपण परशुरामांच्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि जो हा साईडला जो व्ह्यू पाहायला मिळतोय ना तर असे हे कोकणातील देवस्थान आहेत ना पाहायला मिळत असतात. तर मंडळी आपण दर्शन घेतलेलं आहे आणि इकडनं मग बाहेर पडलेलं त्या साईडला गणपती बाप्पांचं मंदिर आहे, समोर देवीचं मंदिर आहे आणि या साईडला समोरच्या साईडला जे आपण पाहतोय ना तर तिथे साप आहे, म्हणजे जे नांग बोललं जातं तिथे त्याची प्रतिमा जी आपल्याला पाहायला मिळत असते. आणि जे आपण जे उंच जे पाहतोय ना तर म्हणजे असं बोललं ना तर त्याच्यावरती दिवे लावले जातात आणि तो खांब आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्या समोरच्या साईडला जर बघितलं ना तर आपल्याला हा व्ह्यू पाहायला मिळतोय. कारण जी कोकणामध्ये जी पहिली घरं असायची ना तर असे असायचे आणि त्याला टेक्स्चर वगैरे असे लाकडाचे असायचं आणि त्याच्यावरती डिझाईन वगैरे केलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर असे हाच परशुराम मंदिरामध्ये आपल्याला हा व्ह्यू पाहायला. तर मंडळी आपण रेणुका मातेचं दर्शन घेतलेलं आणि तिथं गंगा माता मंदिर आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि समोरच्या साईडचा व्ह्यू पण आपल्याला जो पाहायला मिळतो आहे ना तर त्याच्यावरती देवड्या बोललं जातं आणि त्याच्यावरती बत्ती लावले जातात आणि मग तो आपल्याला खांब पाहायला मिळतो आहे. आणि समोरच्या साईडला आपल्याला हे तलाव पाहायला मिळतं आहे